पुढची बातमी पाहूयात। सातारा जिल्ह्यामधील एका विद्यार्थ्यानं परीक्षा केंद्र वेळेमध्ये गाठण्यासाठी चक्क पॅराग्लायडिंगचा वापर केला। पासरानी गावामधील समर्थ महांगडे या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावरती पोहोचायला उशीर होत होता। नेहमीच्या रस्त्याने गेल्यास वाहतूक कोंडीमुळे त्याला वेळ लागणार होता, म्हणून त्यानं आकाशामधून उडत परीक्षा केंद्र गाठलं आणि परीक्षा दिली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। आता हे पॅराग्लायडिंग नेमकं कसं असतं त्याचं रिक्रिएशन करण्यासाठी एनडीटीव्ही मराठीची टीम थेट पॅराग्लायडिंग सेंटरवरती पोहोचली। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी हे रिक्रिएशन केलंय, पाहूयात। कदाचित भारतातली एकमेव केस असावी की ज्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी पॅराग्लायडिंगच्या कॅनोपीचा वापर करावा लागला। अर्थात या त्या विद्यार्थ्याचा पण दोष आहे की इतका निष्काळजीपणा आणि काही प्रमाणामध्ये गाढवपणा पण आपण त्याला म्हणू शकतो तो त्या विद्यार्थ्यांना दाखवला। अर्थात त्याला ते मान्यही आहे, परंतु ही परिस्थिती फक्त वाई आणि महाबळेश्वरचीच नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या बहुसंख्य शहरामध्ये भविष्यामध्ये अशीच परिस्थिती होणार आहे। वाढत्या वाहनांची संख्या, वाढती लोकसंख्या, शहरामध्ये दरवर्षी दाखल होत असलेली दुचाकी आणि चारचाकी वाहनं आणि या वाहनामुळे रस्त्यावरती वाढत चाललेलं ट्रॅफिक, शिवाय टोलेजंग अशा इमारती की ज्याला आपण व्हर्टिकल FSIचा वापर करून केलेल्या बांधकामाची गोष्ट असं म्हणतो, तर यामुळं भविष्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा शहरामध्ये हीच परिस्थिती निर्माण होणार आहे। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे। तशी कहाणी रंजक आहे, पण आपण त्याला एंटरटेनमेंट म्हणून नाही बघितलं पाहिजे। मी पुणे, मुंबई आणि सगळ्या महानगरातल्या ट्रॅफिक समस्येवरती बोलतो आणि आपल्या देशाच्या सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरची जेव्हा मी मुलाखत करतो तेव्हा माझा पहिला प्रश्न त्यांना हाच असतो की ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काय करायचं। आणि जेव्हा एक फर्स्ट इयरचा मुलगा पॅराग्लायडिंगची कॅनोपी वापरून परीक्षेला जातो तेव्हा ती समस्या ही महाबळेश्वर आणि वाईच्या मर्यादेत असतच नाही। आणि हे खरं आहे की महाबळेश्वर आणि वाईमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे आणि ते ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं करावं ह्याबद्दल अनेकांना प्रश्न पडले, जसे इथले जिल्हाधिकाऱ्यांनी पडलेत। पण मी जे बोलणार आहे ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलणार आहे। आज मी फ्लाय तर करेनच, आमचे दुसरे प्रतिनिधी त्याच रस्त्याने जाऊन त्या मुलाला प्रत्यक्षात 5 मिनिट लागले का वगैरे तेही बघतील, पण प्रश्न आहे तो वैश्विक आहे, त्याच्या अनुषंगाने आपण बोलूया। चला माझ्यासोबत। चल फटाफट 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 बाइक, क्योंकि अभी हवा ऐसी घूम रही है। हाँ भाई, सीधा उस तरफ जाने का, फिर अंदर लैंडिंग। चलेगा जितना ठीक। यू टर्न करने के लिए जगह लगेगी उधर तक जा, ठीक, तो ठीक। उधर तक दिखेगा। ठीक, वो घर तक मैं जा सकता हूँ। कौन सा? ये गांव वाला। तर ही सगळी पूर्वतयारी आहे। ती पूर्वतयारी आपल्याला 5 मिनट के अंदर उतरना है। सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर म्हणाले की आता त्यांना स्काय मधनं फ्लाय करणाऱ्या 2-3 टॅक्सी सुरू करायच्यात आणि बेंगलोरमध्ये प्रोटोटाईप त्याचं तयार झालेलं आहे। ती मुलाखत पण तुम्ही बघू शकता। हाँ चलिए, आ जाइए। कैमरा हैंड्स यहाँ से, फिर इसके बाद कैमरा आपने होल्ड करना है। आपको जस्ट बैठना नहीं है, 2 कदम हमारे साथ वॉक करना है, इसके बाद फिर बैठना। ठीक है। कदाचित पुढे आपल्याला स्काय टॅक्सीचा सुद्धा वापर करावा लागेल, परंतु या विद्यार्थ्याला ह्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रत्यक्षात किती वेळ लागला हे सुद्धा आम्ही तो जिथून फ्लाय करून या गावच्या मैदानावरती शाळेच्या प्रांगणात उतरला तिथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि इथे येण्यासाठी आम्हाला वेळ लागलाय तोही तेवढाच 5 मिनिट 19 सेकंद। पण त्याच वेळेला आमचे दुसरे प्रतिनिधी हे त्याच रस्त्यावरून त्याच परीक्षा केंद्रावरती जात आहेत आणि त्यांना किती वेळ लागतो तेही आपण बघू। तर माझ्यासोबत आता वाईच्या ह्या पॅराग्लायडिंगचा हा जो काही टापू आहे ना, त्या टापूवरती समर्थ महांगडेच आहे। बाबा, तुला आता काय मराठीत एकच शब्द आहे, पेपर विसरणं म्हणजे तो गाढवपणा आहे लका।
नाही सर कामामुळे झालं. कसलं काम रे, तुला द्यायचंच नव्हतं त्या विषयाचा पेपर. नाही ते रिसिट अपडेट करायचं राहून गेलं होतं, बाकी काही नव्हतं. कुठल्या विषयाचा पेपर होता? नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट. नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट. disaster ओके. management. आणि तू विसरलास? हा विसरलं म्हणजे ते अपडेट करायचं राहिलं, त्यामुळे ते मला लक्षात नाही आलं की आज पेपर आहे आपला ते. आणि कॉलेजवरून सांगितलेलं की रिसिट अपडेट करून घे. मी केले ते नाही. चुकीमुळे राहिलं माझ्या. मग आता तुला कधी लक्षात आलं त्या दिवशी? त्या दिवशी वरती इथं कामावर आल्यानंतर ना मला मित्राचा कॉल आला की आत्ता आपला पेपर आहे, जायचंय, मी येतोय तुला घ्यायला. तर मी त्याला बोललो मी तर कामावर आलोय, आज पेपर आहे, मला माहित नाही. तो बोलला आता तू काय करणार आता. आता काय त्याला पण मी काय बोललो, आता नाही येऊ शकत मी, तू जा, एवढ्या लवकर तर मी काय खाली येऊ शकत नाही. तो मला बोलला की गाडी असेल तर रोडनं ये. रोडनं यायचा प्रयत्न करणार होतो, गाडी घेतली, पण बाहेर बघितलं तर घाट पूर्ण ट्रॅफिकने भरलेला होता. तिथे मंदिराच्या जवळ तिथं रस्त्याचं काम चालू होतं, साईडचं जे कट्टे बांधायचं काम चालू होतं, तो रस्ता पण पूर्ण चालू नव्हता, अर्धाच रोड चालू होता. पूर्ण घाटाला ट्रॅफिक झालं होतं. नाराज झालेलो, घाबरलेलो. साईडला तो तिकिटीचा विचार केला असेल, पास ऑनचा विचार केला असेल, पुढे निघून जायचा, बरोबर ना? हा. मग आता पुन्हा शेवटी बसलास तू त्याच्यामध्ये? हा. एकदम बसला का, काय धाडस झालं नाही तुझं? धाडस म्हणजे घाबरलोच होतो, पेपरची पण भीती होती. आता काय म्हणलं, जाऊ दे, गेलो तर गेलो, आता जायचं खाली. आणि गेलो खाली. त्यांनी मला माझ्यासोबत एक पायलट पाठवलेला त्यांचा. पायलटून मग खाली ड्रॉप केलं फ्लाईटमधून. तिथून मग दोस्ताला कॉल केला, लगेच ये म्हणलं, आलोय मी खाली. तो माझे कपडे आणि बॅग घेऊन आला ग्राउंडलाच येते. हॉल तिकीट वगैरे घेऊन आला? हा, ते बॅगेतच होतं सगळं. लास्ट पेपर झाला आणि त्याची चेंज झालेली ना, फक्त डेट चेंज झालेली. त्यामुळे तो घेऊन आला आणि तिथून मी तसंच मी त्या गाडीवर बसून कॉलेजला गेलो. आणि मग ज्या ठिकाणी पेपर जो असतो आता कॉलेज, तिथं तरी वेळेवर पोहोचला? हा, तिथं पोहोचलो म्हणजे 1-2 मिनिटं उशीर झाला असेल, मला पेपरच चालू झाला ना. पण तुला अलाउड केलं त्यांनी ना? हा, अलाउड केलं. अरे वा. आणि आता तुला झाला जस्ट विद्यार्थी बसून असते म्हणजे पेपर वाटलेच होते. बरं, वाचलास थोडक्यात तू? थोडक्यात. मागे शेवटच्या क्षणाला गेला असतो. हा. आणि किती मार्काचा पेपर होता? 80 मार्काचा पेपर. पण 80 पैकी किती मार्क्स मिळतील तुला? 80 मिळतील की? नाही मिळणार की. किती? पासिंग नुसती का? बहादरच आहे. कोण असं विसरतं बरं की आपला पेपर आहे ना, असं विसरून जायचा? नाहीत सर, नाही, कामामुळे. गंमत आहे सगळी. कॅमेरावर निकेतन माने, राहुल कुलकर्णी, NDTV मराठी वाई. कहाणी तशी आपल्याला रंजक वाटते, परंतु अनेक शहरातल्या सध्याच्या वाहतूक व्यवस्थेशी निगडीतच आहे, अशीच आहे. आणि आताही बघा ना, ज्या वाई रस्त्यावरून मी आलो तिथे किती मोठा ट्रॅफिक जाम आहे. एक अपघात झालाय. आपल्याला कल्पना आहे, जे लोक महाबळेश्वरला येतात वाई मार्गे, तर हा रस्ता सिंगल आहे, म्हणजे एकच वाहन एका वेळेला जाऊ शकतं किंवा येऊ शकतं. थोड्या वेळापूर्वी तिथे अपघात झालाय, 1-1.5 तास झालं ट्रॅफिक जाम आहे. आता क्रेन येणार आणि त्याच्यानंतर मग ही परिस्थिती काहीशी सुरळीत होईल. पण मग त्या दिवशी काय झालं मित्रा, एक तर पूर्ण नाव सांगा दे. इकडे घ्या कॅमेरा. मी किरण हेरकळ. मी त्या दिवशी इथंच होतो. झाला तो मुलगा इथं आला होता, काही कामानिमित्त आला होता, आणि त्याचे क्लासमेट्स पेपर देऊन इकडे आले होते. तर त्यांची आपापसात चर्चा झाली होती की तुझा पेपर आहे, आता तू का गेला नाहीस, किंवा आता 20च मिनिटं राहिले, तू कसा जाणार. पेपरला 20च मिनिटं राहिले होते. तो ऍक्च्युअली विसरून गेला होता. त्याचं जे रिसिट आहे तो अपडेट करायचं त्यांनी राहिलं होतं. त्याला सरांनी सांगितलेलं की अपडेट कर, पण ते राहिलं. त्याच्यामुळे तो विसरून गेला. आणि मग त्याचे मित्र आहेत, ते क्लासमेट्स आहेत, त्यांनी सांगितलं की बाबा तुला आता जायचंय तर कसं जाणार. ते सगळं गोविंद देवले, जे कंपनीचे आहेत ना डायरेक्टर, गोविंद देवले जीपी ऍडव्हेंचरचे डायरेक्टर, त्यांनी ऐकलं. आणि मग त्यांनी त्याच्यावरती एक त्याला सुचवलं की तुला पॅराग्लायडिंगनी खाली सोडलं तर चालेल का. मग त्यानंतर त्याला पॅराग्लायडिंग मध्ये तो घाबरला होता ऍक्च्युअली. पण त्या दिवशी काय ट्रॅफिक जाम होता? हा, सेम सॅटर्डे परिस्थिती. हो, शनिवारी रविवारी सेम ट्रॅफिक जाम तिकडे. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्याला कसं तरी मनवलं, त्याला खाली ग्राउंडवर नेऊन सोडला. आणि तिथून तो 5 मिनिटात त्याच्या ग्राउंड कुठे? इथेच ग्राउंड इथे खाली आहे. हा, या बाजूला व्हाईट बिल्डिंग आहे, त्याच्या अलीकडे तिथं ग्राउंड आहे. राईट. तिथं उतरले आणि तिथून कॉलेजला जायला 5 मिनिटं लागतात त्याला वाईला. तिथून तो कॉलेजला जाऊन त्याचा एक्झाम वगैरे झाली सगळी. फाईन. पण नॉर्मली पॅराग्लायडिंग जे येणारे पर्यटक असतात ते करतात, तू का घाबरला? सर कसं आहे, जे ऍडव्हेंचरचं फील घेऊन येतात ना, त्यांना काय वाटत नाही. पण हा लोकल रोज बघतो इथं, पण आपल्याला करायचं का नाही हे कधी त्यांनी विचार नव्हता केला. पण त्या नाहीशी त्याला तो चान्स मिळाला आणि त्यांनी केला. आता इथून पुढे तो घाबरणार नाही. पण किती वेळा झालं म्हणजे सगळं? ही सगळी चर्चा 5 ते 10 मिनिटात. किती मिनिटाची? सकाळी झाली एक 5 मिनिटाच्या आसपास, म्हणजे 10:30च्या आसपास. 10:30ला तो पॅराग्लाइड करून गेला, 5 मिनिटात खाली उतरला आणि तिथून मग कॉलेजला. सूचकता फार आवश्यक आहे गोविंद देवलेंना, की जे ह्या पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक आहेत.
संस्थापक मालक का? मालिक संस्था. तुम्हाला बरं सुचलं त्या दिवशी येवले साहेब? त्या दिवशी असं होतं समस्या की घाटामध्ये जाम होता, कारण घाटामधले काही ठिकाणचे कठड्यांचं काम चालू होतं, त्यामुळे सिंगल ट्रॅफिक होतं. आणि शनिवार रविवार असला की पाचगणी महाबळेश्वरला ट्रॅफिकची समस्या ही राहते. आणि वाई ट्रॅफिक आणि पाचगणी ट्रॅफिक हे ते ट्रॅफिक काढण्याच्या ह्याच्यात होते. परंतु सुद्धा की 1 तासभर तरी ट्रॅफिक हलणार नव्हतं आणि 1 अर्धा ते पाऊण तास त्याचा वेळ जाणार होता म्हणजे खाली पेपर जायचा. गेलाच असता. पेपर गेला असता आणि त्याच्याकडे 15 ते 20 मिनिटाचा टाइम राहिलेला होता. मग इथून त्याला आमची फ्लाइंगची सिस्टीम सगळी चालू होती आणि त्या फ्लाइंग सिस्टीम मध्ये त्याला घेतला आणि इथून खालच्या ग्राउंडवर तिकडे पोहोचवला, समोर समोरच्या ग्राउंडवर पोहोचवला. आणि किती तिथे मिनिटात पोहोचले तुम्ही तो इथून? 5 मिनिटात इथून खाली पोहोचला. बरं. आणि त्याच्यानंतर त्याचा एक मित्र तिथे उभा होता. हा. त्याला अगोदरच सांगितलं होतं त्याचे कपडे आणि आयडेंटिटी वही जे पेन त्याला जे लागणार होतं पेपरला साहित्य तो घेऊन तिथे उभा होता. म्हणजे हे जर समर प्रसंगात जसं करावं लागतं युद्धाच्या प्रसंगात तशी तयारी केली. हा, तशी तयारी केली, कारण इथं आमच्याकडे सगळं सिस्टीम रेडीच होती. आणि अचानक तोही त्याच्यावरती समस्या आली आणि त्याचं निवारणही आमच्याकडे लगेच लगोलगच होतं. त्यामुळे या समस्येतून तो बाहेर पडला पण आणि आता त्याचा मी- पेपर झाला. बरोबर आहे. मी सकाळी ह्या रोडनी येत होतो, पसरणीचा घाट ना, हा बरोबर पसरला. तर त्या घाटामध्ये इतकं ट्रॅफिक जाम होतं. हे तुम्हाला तर नेहमीच झालं. शनिवार रविवार असेल आणि सीझनचे दिवस असतील तर मग हे थोडी समस्या वाई ते पाचगणी पर्यंतची समस्या राहते. जे महाबळेश्वरला जातात रस्ते थोडे अरुंद आहेत, अजून रस्त्याचं म्हणजे वाहतूक वाढली पण रस्ता तर लगेच तर वाढला नाही. तर रस्ता जर वाढवला तर त्याच्यावरती या समस्याचं निवारण निघेल. अन्यथा सीझनमध्ये ह्या समस्या कायम फेस कराव्या लागणार. छोटा मोठा अपघात झाला तरी फुल ट्रॅफिक जाम होऊन जातं इथं. आणि महत्वाचं म्हणजे ह्या रस्त्यावरती बरीचशी कामं सुरू आहेत आणि त्यामुळे कठडे जे होते तिथं रिपेअरिंगचं काम सुरू आहे, रस्त्याचं काम सुरू आहे. आणि अलीकडे आणखीन एक समस्या आहे. महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वर्षागणिक वाढत चालली आहे. आणि महाबळेश्वरच का, आपल्या अनेक शहरातली सध्याची वाहतुकीची व्यवस्था ही कोलमडून पडणं ह्या पातळीवरती गेलेली. त्याचं काय करायचं? कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, वाई, जिल्हा सातारा.